मागच्या वर्षी शिंदे फडणवीस सरकारला सत्तेत येताच एक मुद्दा सातत्याने गाजला आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प हे महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याचा। त्यातच वेदांता आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही वार पलटवार झाली। मात्र आता पुन्हा हाच मुद्दा चर्चेत आलाय आणि तो म्हणजे वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्हीपैकी एका भागीदारी कंपनीची म्हणजेच फॉक्सकॉनने ह्या मोठ्या प्रकल्पातून घेतलेली माघार। मात्र आता वेदांता आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प काय आहेत, हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले आणि या प्रकल्पातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आता फॉक्सकॉनने भारतातून घेतलेली माघार, एकंदरीत हे सगळं प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भारताला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले आवश्यक आहे। वेदांता ग्रुप आणि तैवान कंपनी फॉक्सकॉन सह मिळून सेमीकंडक्टर प्रोडक्शनसाठी गुजरातमध्ये हा प्लांट उभारणार होती। मात्र त्या अगोदर भारतीय कंपनी वेदांता आणि तैवान कंपनी फॉक्सकॉन या दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या मिळून भारतात, त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात सेमीकंडक्टर चिप तयार करणारा प्लांट उभारणार होत्या। तर या प्रकल्पाअंतर्गत जॉइंट व्हेंचरचं डिस्प्ले FAB मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट यांचीही निर्मिती होणार होती। आणि या प्लांटच्या उभारणीसाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये मागच्या वर्षी करार झाला होता। या प्रकल्पात वेदांता या भारतीय कंपनीचा 60% तर फॉक्सकॉन या विदेशी कंपनीचा 40% वाटा होता। पुण्याच्या तळेगावात हा प्रकल्प प्रस्तावित होता। तळेगावातील जमीन ही या प्लांटच्या उभारणीसाठी योग्य होती। मात्र महाराष्ट्रात उभारला जाणारा प्रकल्प हा केंद्र सरकारने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवला। महाराष्ट्रात जेव्हा शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता। हा प्रकल्प जर महाराष्ट्रात उभा राहिला असता तर आज जवळपास इथं 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास 2 लाख रोजगार निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून केली जाऊ शकली असती। म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनी आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली होती। तेव्हा हा प्रकल्प गुजरातला जाण्यात आत्ताच सत्तेत आलेलं शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नसून महाविकास आघाडी सरकारच याला जबाबदार असल्याचं स्पष्टीकरण शिंदे फडणवीस सरकारकडून देण्यात आलं होतं। मात्र आता गुजरातमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने माघार घेतलीये। तर कंपनीने ही माघार घेण्याचं कारण म्हणजे हा प्रकल्प साध्य करण्यासाठी अजून एका पार्टनर कंपनीची गरज आहे। मात्र नवीन पार्टनर मिळायला संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे फॉक्सकॉनने या प्रकल्पातून माघार घेतल्याचं समोर आलंय। तर गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प होणारच असून यासाठी अनेक कंपन्या इच्छुक असल्याचं स्पष्टीकरण वेदांता कंपनीने दिलंय। तसंच फॉक्सकॉनच्या माघारीने भारताच्या ध्येयावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास IT राज्यमंत्री राजू चंद्रशेखर यांनी व्यक्त केलाय। या प्रकल्पामुळे देशाच्या आणि संबंधित राज्याच्या GDP मध्ये वाढ होऊन त्याच राज्यातील स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना सुद्धा चालना मिळणार आहे। फॉक्सकॉनने माघार घेतल्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका करत शिंदे सरकारला प्रश्न केलाय की प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव ही जागा अत्यंत योग्य असताना तो गुजरातला का हलवण्यात आला, याचं उत्तर पहिल्यांदा सरकारने द्यावं। या प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने महाराष्ट्राचं आणि पर्यायाने देशाचं सुद्धा मोठं नुकसान झाले। खोके सरकारच्या काळात अनेक प्रकल्प इतर राज्यात पळवले गेले। मात्र वेदांता फॉक्सकॉनला गुजरातला नेणं हे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया अकाउंटवरती फॉलो करायला विसरू नका।